नमस्कार, सुप्रियाज फूडवर्ल्डमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज डब्यासाठी आहे चपात्या आणि हिरव्या वाटाण्याची चटणी। सध्या बाजारामध्ये हिरवा वाटाणा, हिरवा ओला वाटाणा आहे, त्याची झटपट कमी साहित्यात अशी चटणी करणार आहोत। त्यासाठी लागणार आहे हळद, जिरं, वाटाणा, हिरवी मिरची आणि लसूण। तर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यात वाटाणा परतून घ्यायचा आहे थोडा, आणि परतत असताना थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये। अगदी थोडंसं घालायचं आहे, खूप घालायचं नाही आहे। चटण्या म्हटलं की त्या सुक्या असतात आणि त्याच्यात नावाला मीठ घालायचं असतं। तर एका बाजूला हिरवी मिरची, लसूण, जिरं आपण वाटून घेणार आहोत, वाटाणा परतला जातोय तोपर्यंत। आणि थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकत असताना तिकडे पण परतत असताना मीठ टाकलेलं आहे याचा अंदाज घ्यायचा आहे। मस्तपैकी वाटण तयार झालेलं आहे। आता ते बाजूला काढून घ्यायचं आणि हा परतलेला वाटाणा जो आहे थोडासा नॉर्मल गार झाल्यानंतर ओबडधोबड असा बारीक करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता काही वाटाणा अर्धा आहे ओबडधोबड असा। तर पूर्ण वाटाणा हे करून झालेला आहे, वाटून झालेला आहे। तर तडक्यासाठी कढीपत्त्याची काही पानं आणि हे जे वाटण केलेलं होतं हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद, मीठ याचं ते थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि मग वाटलेला हा हिरवा गार वाटाणा आहे तो घालायचा आहे कमीत कमी तेलात। उन्हाळ्याच्या दिवसात एक तर जेवण जात नाही, डब्बासुद्धा परत येतो। तर असे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर मुलंसुद्धा आवडीनं डबा खातात आणि कमी तेलाचा असल्यामुळे उन्हाळ्याचा त्राससुद्धा होत नाही। सध्या स्वस्तात मस्त असा वाटाणा बाजारात येत आहे। उन्हाळ्यात मुलं भाज्या खायला त्रास देतात किंवा सारखं पाणी पिलं जातं, त्यामुळे जेवण जास्त जात नाही। तर अशा प्रकारे चटण्या आणि गरम चपात्या करून त्यांना खायला द्या। आणि डब्यासाठी देखील वाटाण्याची चटणी आणि चपाती खूप छान पर्याय आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।